नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 600 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी खर्च किती येऊ शकतो, मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, कामगारसाठी किती खर्च येऊ शकतो, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर 600 स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। 600 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट 60 ते 70 बॅग लागणार आहेत। 60 ते 70 बॅग। एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आहे आपण एका सिमेंट बॅगची ती सरासरी 400 रुपये धरूया। मार्केटमध्ये कंपनीवरती रेट वेगवेगळा असू शकतो। आपण जास्तीत जास्त 70 बॅग धरूया आणि 400 रुपये रेट धरूया। त्याचे होणार आहेत 70 बॅगचे 400 रुपयाच्या रेटनुसार होणार आहेत 28,000 रुपये। हा सिमेंटसाठी खर्च येणार आहे। त्यानंतरनं 600 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी आपल्याला स्टील लागणार आहे। स्लॅबसाठी स्टील किती लागणार आहे? फक्त स्लॅबसाठी स्टील 700 किलोच्या आसपास लागणार आहे। 700 किलोच्या आसपास लागणार आहे। स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे पर किलोचा तो आपण 75 रुपये धरलेला आहे। 75 रुपये। स्टील सुद्धा तुम्ही कंपनीवरती रेट वेगवेगळा असू शकतो, पण आपण स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे उदाहरणासाठी 75 रुपये धरलेला आहे। 700 किलोचे झाले। स्टीलसाठी 52,500 रुपये स्टीलसाठी हा खर्च येऊ शकतो। त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? त्यानंतर आपल्याला क्रश सँड लागणार आहे। क्रश सँड लागणार आहे। क्रश सँड लागणार आहे। क्रश सँड किती लागणार आहे आपल्याला? एक 2.5 ब्रासच्या आसपास, 2.5 ते 3 ब्रासच्या आसपास लागू शकतं, पण आपण एक 2.5 ब्रास धरूया। 2.5 ब्रासच्या आसपास। क्रश सँडचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा तो आपण 6,500 रुपये धरलेला आहे। ब्रासचा रेट आता तुमच्या गावामध्ये क्रश सँडचा रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा। क्रश सँडचे झाले 6,500 रुपयाच्या रेटनुसार 2.5 ब्रासचे झाले 16,250 रुपये क्रश सँडसाठी खर्च। त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? त्यानंतर खडी लागणार आहे। खडी किती लागणार आहे? खडी सुद्धा आपल्याला एक 2.5 ब्रासच्या आसपास लागणार आहे। खडीचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा तो 5,500 रुपये ब्रासचा आपण रेट धरलेला आहे। त्याचे झाले खडीचे झाले 13,750 रुपये। हा झाला खडीचा खर्च। मित्रांनो, क्रश सँड आणि खडी आपण सेम टू सेम धरलेले 2.5 ब्रास। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की 2.5 ब्रास सेम टू सेम लागणार नाही। तुमचं म्हणणं बरोबर आहे मित्रांनो, पण ज्यावेळेस M20चा रेशो असतो म्हणजे एक पार्ट जो असतो ना तो सिमेंटचा असतो। एक पार्ट कशाचा असतो? सिमेंटचा असतो। दुसरा पार्ट असतो तो क्रश सँडचा असतो म्हणजे वाळूचा असतो, आणि 3 पार्ट M20चा हा रेशो असतो। म्हणजे RCC साठी जो कॉन्क्रीटचा मिक्स रेशो असतो तो अशा प्रकारे वापरला जातो। पण आपण क्रश सँड आणि खडी जास्तीत जास्त धरलेलं आहे प्रमाण। तुमचं खडी आणि क्रश सँड जरी एक्स्ट्रा राहिली तरी नंतरच्या कामासाठी तुम्ही वापर करू शकता। क्रश सँड असेल किंवा खडी असेल किंवा सिमेंट असेल, तुम्हाला स्लॅब टाकतेवेळेस एक्स्ट्रा आणून ठेवायचं आहे। कारण ऐन वेळेस जर स्लॅब टाकताना मटेरियल जर कमी पडलं तर इमिडिएटली मार्केटमध्ये मिळणार नाही, तुम्हाला बराचसा वेळ लागू शकतो। त्यामुळे एक्स्ट्रा मटेरियल तुम्ही आणून ठेवा। सिमेंट असेल, क्रश सँड असेल, खडी असेल, एक्स्ट्रा जरी राहिलं तरी नंतरच्या कामासाठी तुम्ही वापर करू शकता। त्यामुळे आपण 2.5 ब्रास धरलेला आहे क्रश सँड आणि खडी। समजलं मित्रांनो? आता त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? तार लागणार आहे। बाइंडिंग तार किती लागणार आहे? तार साधारणतः 600 स्क्वेअर फूट स्लॅब बांधण्यासाठी 6 किलोच्या आसपास लागणार आहे। 6 किलोच्या आसपास। त्याचे साधारणतः तारचे म्हणजे बाइंडिंग तारचे 600 रुपये खर्च येणार आहे, बरोबर। त्यानंतर आपल्याला सेंटरिंग लेबर खर्च येणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा खर्च आहे, सेंटरिंग लेबर खर्च।
मित्रांनो, सेंटरिंग जे काम असेल, सेंटरिंग कामामध्ये स्लॅब ठोकायचा असेल, स्लॅब बांधायचा असेल, स्लॅबचं कटिंग असेल, सर्व जे सेंटरिंग जे लेबर आहेत ते कामगार आहेत ते सर्व करणार आहेत. आपला टोटली स्लॅब किती आहे? 600 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे, म्हणजे एक 6 ब्रासचा स्लॅब आहे. सेंटरिंगचा जो लेबर रेट आहे स्लॅबचं काम फक्त करण्यासाठी, हा रेट आपण 70 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. फक्त स्लॅबचं काम आहे 70 रुपयामध्ये. आता हा रेट तुमच्या गावामध्ये काय चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा, कारण प्रत्येक गावामध्ये हा रेट वेगवेगळा असू शकतो. शहरी भागासाठी, ग्रामीण भागासाठी आपण उदाहरणासाठी 70 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत, म्हणजे सेंटरिंग मिस्त्री आहेत, सेंटरिंग ठेकेदार आहेत, त्यामध्ये स्लॅब ठोकायचा असेल, स्लॅबचं कटिंग असेल, स्लॅब बांधायचं असेल, हा 70 रुपये आपण रेट धरलेला आहे. त्याचे झाले 600 रुपये रेट. 600 स्क्वेअर फूटचं 70 रुपयाच्या रेटनुसार होणार आहेत 42,000 रुपये. हे झाले सेंटरिंगवाल्यांचा खर्च. त्यानंतर आपल्याला स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत, हा खर्च मित्रांनो वेगळा असतो. सेंटरिंगवाले वेगळे असतात आणि स्लॅब टाकणारे जे लेबर असतात, कामगार असतात, ते वेगळे असतात. त्यांचा मिक्सर असतो, त्यांची लिफ्ट मशीन असते, त्यांची गँग असते, ते फक्त स्लॅब टाकायचेच काम करत असतात. आपलं टोटली किती सिमेंट बॅगचं काम आहे? स्लॅबचं 70 बॅगचं काम आहे. 70 बॅगचं काम आहे. जे स्लॅब टाकणारे जे लेबर असतात, कामगार असतात, ते पर बॅगवरती त्यांचा स्लॅबचा रेट असतो, पर बॅगवरती. किंवा काही वेळेस ते उक्त वगैरे सुद्धा सांगतात, पण आपण बॅगवरती रेट धरूया. 150 रुपये साधारणतः रेट घेतात. आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आपण 70 बॅगचं आपलं स्लॅबचं काम आहे, 600 स्क्वेअर फूटसाठी 70 बॅग लागणार आहेत. 150 रुपये आपण रेट धरूया. स्लॅब टाकणारे जे कामगार आहेत त्याचे झाले 10,500 रुपये. स्लॅब टाकणारे जे कामगार आहेत त्यांचा हा खर्च येऊ शकतो. त्यानंतर स्लॅब टाकते वेळेस किरकोळ सुद्धा खर्च भरपूर येतो. किरकोळ खर्च आपण साधारणतः 3,000 ते 4,000 रुपये धरूया. 3,000 ते 4,000 रुपये. ते जे 4,000 रुपये आपण इथे लिहूया. किरकोळ खर्च 4-5 हजार रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आता मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे. 600 स्क्वेअर फूटचा जर तुम्हाला स्लॅब टाकायचा असेल तर मटेरियलसाठी आणि कामगार खर्चासाठी टोटल खर्च किती येऊ शकतो. मित्रांनो, या जर गोष्टी तुम्हाला माहिती असेल आणि तुमचं कन्स्ट्रक्शन जर 600 स्क्वेअर फूटचं असेल तर तुम्ही पैशाचं तेवढं जजमेंट तयार करून ठेवू शकतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे. या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे? 1,67,600 रुपये. 1,67,600 रुपये मित्रांनो टोटल खर्च येणार आहे 600 स्क्वेअर फूटच्या स्लॅबसाठी. समजलं मित्रांनो? सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.